नमस्कार मित्रांनो. परभणी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी आणि डिजिटल सेवा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तालुके, महानगरपालिका, नगरपालिका आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा डिजिटल सेवेच्या माध्यमातून स्वतःचे केंद्र चालवण्यास उत्सुक असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, महत्त्वाची वेळापत्रक तारीख, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी एकूण 471 रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शहरी भागासाठी एकूण 56 जागा रिक्त असून सर्वाधिक 39 जागा परभणी महानगरपालिका क्षेत्रात, 8 जागा पालम नगर पंचायत, 4 जागा गंगाखेड, 3 जागा सेलू आणि जिंतूर व पाथरी नगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात परभणी तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत एकूण 415 रिक्त जागांवर केंद्रांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्वात आधी या भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाणून घेऊयात. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत असून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर 8 सप्टेंबर 2026 रोजी प्राप्त अर्जांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. छाननीनंतर पात्र व अपात्र अर्जांची माहिती आणि अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.parabhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्डावर 22 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2026 दरम्यान घेतल्या जातील आणि अंतिम निवड यादी 15 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर केली जाईल. आता पाहूयात या केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती ही संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्राची स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे आणि तो किमान 12वी उत्तीर्ण असावा. याशिवाय उमेदवाराकडे MSCIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे संगणक हाताळणी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि सायबर सुरक्षेचे ज्ञान चांगले असावे. तसेच उमेदवारावर नैतिक पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत कोणताही दोष सिद्ध झालेला नसावा. आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी तुमच्याकडे काही प्राथमिक पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. केंद्र स्थापन करण्यासाठी उमेदवाराकडे किमान 100 चौरस फूट कार्यालयीन जागा असावी. त्यासोबत 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम आणि UPS किंवा वीज बॅकअप असणे आवश्यक आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ग्रामीण भागात किमान 10 MBPS आणि नागरी भागात 20 MBPS ब्रॉडबँड सुविधा असावी. तसेच सुरक्षेसाठी CCTV व्यवस्था, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष आणि शासनाने ठरवून दिलेला सेवा शुल्क फलक लावणे बंधनकारक आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये वयाचा पुरावा TC, 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा पदवी किंवा पदव्युत्तर गुणपत्रिका, MSCIT प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला यांचा समावेश होतो. जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे उदाहरणार्थ नमुना 8, घरपट्टी पावती किंवा भाडेकरारनामा जोडणे आवश्यक आहे. तसेच नियोजित जागेचे आतून व बाहेरून काढलेले GPS मॅप कॅमेरा फोटो जोडावे लागतील. अर्ज शुल्क म्हणून ₹600 से2 या बँक खात्यावर ऑनलाईन किंवा RTGSद्वारे भरून त्याची पावती अर्जासोबत अपलोड करायची आहे. या भरती प्रक्रियेत विशेष घटकांसाठी शासन नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी 5%, विधवा घटस्फोटित महिलांसाठी 5%, महिला बचत गट सदस्यांसाठी 10% आणि माजी सैनिकांसाठी 5% जागा राखीव असणार आहेत. उमेदवारांची निवड 100 गुणांच्या मूल्यमापनावर आधारित केली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता 10 गुण, संगणक साक्षरता 15 गुण, पायाभूत सुविधा 15 गुण, आर्थिक क्षमता 10 गुण, मुलाखतीतील ग्राहक सेवा संवाद कौशल्य 20 गुण, अनुभव 10 गुण, व्यवसाय आराखडा 5 गुण, सामाजिक समावेशकता 5 गुण आणि चारित्र्य पडताळणी 10 गुण अशा निकषांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही सर्व अटी व शर्ती पूर्ण करत असाल, तर मुदतीत म्हणजेच 3 सप्टेंबर 2026 पूर्वी परभणी जिल्ह्याच्या www.parabhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज नक्की सादर करा. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज किंवा ऑफलाईन सादर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना व भरती अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.